हॅलो एव्हरीवन. आज ठरलं तर मगमध्ये सायली आणि अर्जुन मंदिरामध्ये जातात. तिथे गेल्यानंतर सायली म्हणते की तिथे एक बाई पेरू विकत होती तिखट मीठ लावून, आणि इकडे एक कुल्फीवाला होता, त्याचं नाव पप्पू होतं. आणि ते पप्पू कुल्फी घ्या कुल्फी असं म्हणत होता. आणि तिथे एक झाड पण होतं. तेवढ्यामध्येच ते आजीबाई येतात आणि एक मुलगा कपडे असे टाकायला लागतात आपलं सामान विकण्यासाठी. तर सायली म्हणते ही बघा ही आजीबाई आली. आणि खरंच तेवढ्यात कुल्फीवाला कुल्फी घ्या कुल्फी असं म्हणत येत असतो. अर्जुन म्हणतो तुला हे कसं माहीत, तू आधी आली होती का इथे? सायली म्हणते नाही, मी इथे तर कधीच आली नाही, आज पहिल्यांदाच आली या मंदिरामध्ये. इकडे प्रियाला चेकअप करण्यासाठी जेलर डॉक्टर आणतात. डॉक्टरांना सांगतात तब्येत वगैरे प्रियाची. तेव्हा प्रिया जेलरला म्हणतात की मला माझ्या सासूला कळवायचं आहे, मला फोन करायचा आहे. आणि जेलर म्हणतात की त्याची पण प्रोसिजर आहे. प्रिया म्हणते ठीक आहे मी प्रोसिजर करते. जेव्हा त्या आजीकडे सायली पेरू घ्यायला जातात आणि पेरू द्या आजीबाई म्हणतात, तेव्हा म्हणते की माझ्या पेरूचं झाड वाढलं तेव्हापासून मी पेरू नाही विकत, आता हे फुलं वगैरे विकते, आधी पेरू विकायची. आणि तिला म्हणतात की एक बाळ यायची, ते तुझ्यासारखीच तिखट मीठ लावलेला पेरू मागायची. मग तिच्याकडनं सामान घेतात सायली, आणि सायली म्हणते की मला भंडारा जास्त उडवायला आवडतो, मला भंडारा जास्तीचा द्या. तर ती आजीबाई म्हणते की भंडारा उडवत होती एक छोटीशी मुलगी येत होती, ती पण तुझ्यासारखीच म्हणत होती मला भंडारा उडवायला जास्त आवडतो, आणि ती उडवत पण होती. ती आजी म्हणाली की ती मुलगी पण तिखट मीठ लाव म्हणायची. तर तिची आई म्हणायची की नाही तू साधा पेरू खा, तिखट मीठ लावलेला नका खाऊ. पण ती जिद्द करायची मला तिखट मीठ लावलेलाच पेरू पाहिजे. अर्जुन म्हणतो बाप रे, एवढ्या पायऱ्या एवढ्या उन्हामध्ये कसं जायचं आपण वरती? तर सायलीला आठवतं की एक मुलगी छोटीशी इथे दाट झाडी राहते, तर तिथून जात असते, तिला ते आवडत असते असं तिला स्वप्नामध्ये दिसतं असं. तर ती म्हणते चला एक दुसरा रस्ता तर असेलच, आपण जाऊ, तिकडे झाडी आहेत, तिथे थंड असणार. तुला माहिती आहे का सायली, तिकडे एक रस्ता आहे, दाट झाडी आहे. सायली म्हणते की नाही, पण असते ना, प्रत्येक मंदिराला एक दुसरा कच्चा रस्ता असतोच. इकडे महिपत शिकरे पोलिसाला बोलवून सगळे आपले रिव्हॉल्वर शस्त्र वगैरे सगळे पोलिसांच्या ताब्यात देतात. सचिन म्हणतात की अरे तुम्ही कधी पोलिसाला बोलवलं, मला नाही सांगितलं. आणि महिपत शिकरे म्हणतात की एवढंच नाही इन्स्पेक्टर साहेब, हे दोन माझे जे चेले आहेत त्यांनी पण गुन्हे केले आहेत, तर तुम्ही त्यांना पण जैलात टाका, ते पण शिक्षा भोगतील. तर इन्स्पेक्टर म्हणतात की नाही असं नाही करता येत, त्यांच्या विरुद्ध कोणी कंप्लेंट केली तरच करता येतं. तर महिपत शिकरे म्हणतात की मी करतो ना कंप्लेंट, मी करतो. तर ते दोन चेले म्हणतात की साहेब असं नका करू, आम्हाला नका पाठवू जेलमध्ये साहेब, आम्हाला नका पाठवू. तर महिपत शिकरे म्हणतात की मी तुमच्यासाठीच करत आहे हे, तुम्ही एकदा शिक्षा भोगा आणि नंतर आल्यानंतर चांगलं जीवन जगा काही कामधंदा करून. इकडे अर्जुन आणि सायली झाडीमधून जात असताना सायलीला स्पष्ट दिसतं की ते एक छोटीशी मुलगी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, हे असं म्हणताना तिला स्पष्ट आठवतं. ती अर्जुनला म्हणते इथे एक गणेशाचं मंदिर आहे. अर्जुन म्हणते अगं इथे कुठे मंदिर आहे, तरी ती ऐकत नाही आहे म्हणते, आणि तिथे खाली बसते आणि त्या झाडाच्या खाली अशी हात लावायला लागते. तर अर्जुन म्हणतो बरं थांब थांब, तू आधी तिला पांघरून देते छान रुमालाने आणि हाताला सॉक्स घालून करते. तर ते बाजूचे जे लोक राहतात उभे यांना पाहत ते म्हणते बघा तिची किती काळजी घेत आहे. दुसरी बाई म्हणते बघा किती नशीबवान आहे ही मुलगी, हिचा नवरा किती छान आहे. तर अर्जुन म्हणतो बघ माझं कसं सगळं कौतुक करत आहे. सायली म्हणते बघा तुम्ही तुमचं कौतुक बघत बसा, ऐकत बसा, मी आपलं काम करते. इकडे डायनिंग टेबलवरती प्रताप कल्पना विमल असताना बोलत असताना एकदम आवाज येते अस्मिताचा, विमल आई लवकर या इकडे. तर ते तिघेजण अस्मिताकडे जातात आणि इकडे पूर्ण आजी येतात. आणि इकडे सायली रस्त्याने जात असताना म्हणते अर्जुन की किती गरमी आहे इथे. तर सायली म्हणते की चला समोर थोडा थंडा गोळा मिळेल आपल्याला बर्फाचा. तेवढ्यात खरंच थोड्या वेळामध्ये बर्फाचा गोळावाला दिसतो. त्या बर्फाच्या गोळ्यावाल्याला म्हणते की आधी इथं दुसरं कोणी विकत होतं का? आणि अर्जुन म्हणतो की इकडे प्रिया फोनवर बोलण्याची प्रोसिजर पूर्ण करून
फोनवर बोलते आणि तिकडे कल्पना वगैरे वरती राहते आणि पूर्ण आजी कल्पनाचा फोन उचलतात. तर प्रिया म्हणते की हॅलो आजी, मला माफ कर, मी तुझ्या नातवाची आई होणार आहे, प्लीज मला घेऊन जा इथून. आणि हे सगळं ऐकून, तन्वीचं बोलणं ऐकून आजी बेशुद्ध होतात, पूर्ण आजी बेशुद्ध होतात. इकडे मंदिरामध्ये सदानंदाचा विजय असो, यलकोट यळकोट जय मल्हार हे असं पूजा होत असताना तिच्या सायलीच्या कानामध्ये खूप गुंजत असते. तेवढ्यात प्रतिमाचा फोन येतो सायलीला. सायली प्रतिमाचा फोन उचलतो. तर प्रतिमा म्हणते की लहान असताना तन्वी खूपदा आम्ही तिथे जायचो त्या मंदिरामध्ये, आणि तन्वीला तर सगळं पाठच झालं होतं तिथलं. तो कुल्फीवाला, ते भाजी, सगळेच पाठ झालं होतं. तिथं पिकनिक झाल्यासारखीच आम्ही मंदिरामध्ये जात होतो. सायली म्हणते की मी त्याच मंदिरात कशी आली जिथे तन्वी येत होती लहानपणी. तेवढ्यातच एक साधू बाबा येतात आणि यलकोट यळकोट जय मल्हार म्हणत, आणि ते सायलीला म्हणतात की मुली, तुला खूप प्रश्न आहे, तूने खूप पुण्य केले आहे, तर तुला सगळं परत मिळेल, पण ते तुला शोधावं लागेल. ती देवीकडे बघत राहते सारखी. तेवढ्यामध्ये अर्जुन येतो, म्हणतो बायको झालं का तुझं? झालं असेल दर्शन तर चल जाऊ आपण. आणि एकदम अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतो, कारण तिच्या चेहऱ्यावरती वेगळेच भाव असतात. बस एवढंच आज ठरलं तर मग मध्ये. बाय बाय. प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब.